कांद्याची पात मी चिरून पिठाच्या पाण्यात 15 मिनिटासाठी भिजत घातली होती. आता मी चाळणीत काढून घेत आहे. लसूण याच्या सोबतच त्या कांद्या लसणासोबतच जी मुगाची डाळ आपण भिजू घातल्या 15 मिनिटासाठी ती अशी कांद्याची पात मी स्वच्छ नीट करून घेतलेली आहे. त्याचा नको असलेला सगळा भाग आणि पुढचा कांदा सगळा काढून टाकलेला आहे. मग ते बारीक बारीक मी ते चॉप करून घेतलेलं आहे. ह्याला पाण्याची गरज लागत नाही. मिठाच्या सुकलेल्या पाण्यावरच ही भाजी शिजते. कारण मुगाची डाळ आपण तेलात चांगली फ्राय करून घेतलेली आहे. 15 मिनिटासाठी पर्यंत भिजत पण टाकलेली आहे. त्याला जास्त शिजवायचं नसते. अशा प्रकारे एकदा तुम्ही कांद्याची पात करून पहा. फॅमिलीमध्ये नक्कीच करा. अशी ही भाजी तयार होत्या. त्याच्यावर प्लेट टाकलं तर हे थोडं काळं पडते कारण कढई पण लोखंडाची आहे. आणि जर तुम्ही हे बिन प्लेट जर शिजवला तर थोडं पाणी घालायला लागते मग. कारण वाफेचं पाणी काय मग ते होत नाही. पण अशी ही हिरवीगार भाजी तयार होते. खरं तर झाकलेली भाजी सत्वयुक्त असते बरं का. पण दिसायला चांगलं हे असं न झाकता केलेली भाजी दिसायला सुंदर दिसते. अशी ही कांद्याची तयार भाजी होती.